श्री गणेशाय नमः. जन्मपत्रिकेमध्ये ज्युपिटर गुरु हा ग्रह बेनिफिक्स किंवा शुभ ग्रह असून जन्मपत्रिकेमध्ये ज्या हाऊसमध्ये किंवा ज्या घरामध्ये हा उपस्थित असेल, प्रेझेंट असेल, तेथे आपले ब्लेसिंग्स किंवा आशीर्वाद नेहमीच देईल. तसेच महर्षी पाराशर यांनी ज्युपिटर गुरु या ग्रहास काही स्पेशल अशी दृष्टी दिलेली आहेत. जसे की 5th आणि 9th हे स्पेशल अशी दृष्टी आहे. या व्यतिरिक्त 7th ही सर्व जे ग्रह आहेत यांना 7th दृष्टीही असणारच आहे. म्हणजे 5th, 7th आणि 9th हे स्पेशल ॲस्पेक्ट्स किंवा दृष्टी आहे ज्युपिटर किंवा गुरुकडे. म्हणजे थोडक्यात ज्युपिटर जर फर्स्ट हाऊसमध्ये असेल तर इथून समोर 7 1 2 3 4 5 6 7 सातव्या दृष्टीने समोरच्या घरामध्ये बघू शकतो. तसेच 1 2 3 4 5 5th हाऊसमध्ये बघू शकतो. 6 7 8 9 9th हाऊसमध्ये बघू शकतो. म्हणजे जर महर्षी पाराशरांनी गुरु या ग्रहास 5वी आणि 9वी 5th अँड 9th असे स्पेशल ॲस्पेक्ट्स किंवा दृष्टी दिलेली आहे. त्या हाऊसवरती त्याचे कंट्रोल किंवा इन्फ्लुएन्स हा राहणार आहे. जन्मपत्रिकेमधले 1st, 5th आणि 9th 1st, 5th आणि 9th हे जे हाऊस आहेत किंवा हे जे घर आहेत 1 5 9 1st, 5th आणि 9th हा जो ट्रायंगल किंवा त्रिकोण तयार होतो ज्याला आपण धर्म त्रिकोण असे म्हणतो. धर्म त्रिकोणा 1 5 9 जर ज्युपिटर फर्स्ट हाऊसमध्ये किंवा 5th हाऊसमध्ये किंवा 9th हाऊसमध्ये जर प्रेझेंट असेल तर ज्युपिटर हा धर्म त्रिकोणमध्ये प्रेझेंट आहे असा याचा अर्थ मिनिंग होतो. आता ज्युपिटर हा आशीर्वाद किंवा ब्लेसिंग्स देणारा ग्रह आहे. तर यामध्ये ज्युपिटर ज्या हाऊसमध्ये प्रेझेंट असतो या हाऊसचे जे सिग्निफिकेशन्स आहेत याकडे त्याचे लक्ष कमी असते. जसे की जर ज्युपिटर फर्स्ट किंवा प्रथम हाऊसमध्ये आहे तर हे सेल्फ किंवा स्वतःला रिप्रेझेंट करते. म्हणजे इथे स्वतः किंवा सेल्फकडे लक्ष कमी असते. या व्यक्तीचे स्वतःसाठी काळजी लक्ष हे कमी असते. तसेच इथून 5th हाऊस पंचम जी दृष्टी आहे इथे जो आशीर्वाद किंवा ब्लेसिंग आहे ज्युपिटरचं यामध्ये हे 5th हाऊसचे जे सिग्निफिकेशन्स आहे यामध्ये हे इम्प्रूव्हमेंट करते, वृद्धी किंवा वाढ करते. जे सिग्निफिकेशन्स आहे यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स आपल्याला बघायला जसे की बुद्धी, मेमरी यामध्ये वृद्धी करते. 5th हाऊस हे चिल्ड्रन्स संततीचे मूलबाळांचे हाऊस आहे. यामध्ये नेहमी ज्युपिटरचा ब्लेसिंग ज्युपिटरचा कृपा आशीर्वाद राहील. तेच गुरुची 9th दृष्टी जी आहे ही 9th हाऊसवर आहे. जे सिग्निफिकेशन्स जसे की गुरु, फादर, वडील, धर्म किंवा स्पिरिच्युअलिटी
या रिलेटेड किंवा लक नशीब या संबंधित आहे. म्हणजे अशा व्यक्तीचे धर्माविषयी आचरण चांगले राहील. हे स्पिरिच्युअल किंवा देव गॉड किंवा जे सिनियर आहेत यांचा मान सन्मान करणारी राहील. धर्माबद्दल आदर असते, वडिलांचा आदर करणार. अशा व्यक्तीचे नशीब किंवा लक हे गुरुच्या आशीर्वादाने नेहमीच चांगले नशीब साथ दे अशा प्रकार. तसेच जर जन्मपत्रिकेमध्ये ज्युपिटर 5th हाऊसमध्ये जर प्रेझेंट असेल, गुरु जर 5म हाऊसमध्ये असेल, तर या येथून 5th ॲस्पेक्ट्स किंवा 5th दृष्टी जी आहे, 5th दृष्टी कोठे जाईल? 1 2 3 4 5 म्हणजे जे भाग्यभाव आहे, भाग्य 9th हाऊसवरती, जे लक हाऊस आहे या हाऊसवर. तसेच 9th जे आहे 9th दृष्टी जी आहे या हाऊसवरती जाईल, म्हणजे सेल्फवरती. इथे पर्सन हा स्वतःबद्दल केअर करणारा, स्वतःची काळजी घेणार. तसेच ज्युपिटर जर 9th हाऊसमध्ये असेल तर 5th ॲस्पेक्टचा 1st हाऊसवर आणि 9th ॲस्पेक्टचा 5म हाऊसवरती. म्हणजे गुरुची जी दृष्टी आहे याची ब्लेसिंग्स या हाऊसवरती राहणार आहे. तिथले सिग्निफिकन्समध्ये ते वृद्धी किंवा इम्प्रूव्हमेंट करणार.